मित्रमैत्रिणींनो नमस्कार। आज मी तोंडल्याची भाजी बनवत आहे। बघा, यासाठी मी हे तोंडली घेतलेली आहे। याला मी स्वच्छ आता धुवून घेते आहे। एकदम ताजी अशी आपली तोंडली आहे। बघा, ही या तोंडलीला मी स्वच्छ धुवून घेते आहे। नंतर आपण याला आता मी धुवून घेतल्यानंतर याला कापून घेणार आहे। याला कापून घेते आता मी। अशा प्रकारे मी हे सगळी तोंडली कापून घेत आहे। हे बघा, अशा प्रकारे मी ही सगळी तोंडली अशी कापून घेतलेली आहे। बघा, अशी आता ही आपली सगळी तोंडली कापून झालेली आहे। आता चला आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। आता सर्वप्रथम ही तोंडली ही आपण या थोड्याशा तेलावरती पहिले फ्राय करून घेऊया। अगदी थोड्या वेळापर्यंत आपल्याला या तेलामध्ये तोंडली फ्राय करायची। ही थोड्या वेळ आपण याच्यामध्ये थोडीशी फ्राय करून घेऊया। नंतर मग आपण याची फोडणी करूया। बघा, आता ही तोंडली मी थोडीशी फ्राय करून घेतलेली आहे। अशा प्रकारे आता आपण हिला फोडणी करूया भाजीला। त्यासाठी मी कढईमध्ये परत 2 छोटे चमचे भरून एवढं तेल घेतलेलं आहे। आता फोडणीसाठी इथे मी कांदा कापून घेतलेला आहे आणि थोडीशी लसूण। तेल आता आपलं चांगलं तापलेलं आहे। मी सर्वप्रथम यामध्ये ही मोहरी टाकते। मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये आपण ही लसूण टाकून घेऊया। लसूण थोडीशी लाल झाली की हा कांदा टाकायचा। आता कांदा लाल झाल्यानंतर यामध्ये आपण काही सुके मसाले, पावडर मसाले मी ऍड करणार। आता यामध्ये मी घालते हळद। हळद घातली, त्यानंतर मी इथं घालणार आहे हा आपला धने जिरे पूड आणि त्याच्यामध्ये खडे मसाले पण आहे, असा गरम मसाला। हे बघा, असा घालून घ्यायचा। हळद घातली नंतर, त्यानंतर मी यामध्ये घालत आहे लाल तिखट। असं आता हे सगळं आपलं परतून घेते।
आणि यामध्ये टाकत आहे ही भाजी. आता या भाजीमध्ये मी शिजण्यासाठी पाणी घातलेलं आहे आणि चवीनुसार आता मी याच्यामध्ये मीठ घालते आणि आता आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने आता ही भाजी आपण चांगल्या प्रकारे शिजवून घेऊया. नंतर मी तुम्हाला दाखवते कशी झाली. बघा अशा प्रकारे ही आता आपली भाजी सुकी झालेली आहे. चला आता आपण ही खायला घेऊया. बघा अशा प्रकारे आपली ही तोंडलीची सुकी भाजी खाण्यासाठी तयार आहे. बघा कशी झाली. आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.